once again, welcome to all of you to my channel बीम एथलेट। दोस्तों, अब आप सभी का मेरे इस चैनल में मैथलेट में आप सभी का मैं फिर से एक बार स्वागत करता हूं। ये जो चैनल है दोस्तों, बी मैथलेट, इसका करेक्ट प्रोनाउंसिएशन है बी मैथलेट। जैसे कि ग्राउंड पे स्पोर्ट्स में जो चैंपियंस होते हैं, कोई भी गेम हो, उन्हें एथलीट कहते हैं, और मैथमेटिक्स में जो चैंपियन होते हैं उन्हें मैथलीट कहते हैं। अगर आपको भी मैथमेटिक्स के गेम में, मैथमेटिक्स के ग्राउंड पे, फील्ड में चैंपियन बनना है तो बने रहिए हमारे इस चैनल के साथ में। अगर अब तक आपने सब्सक्राइब नहीं किया है तो इसे सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को बटन को दबाइए ताकि आपको हमारी आने वाली जो वीडियोस है उसका नोटिफिकेशन मिलता रहे टाइम टू टाइम। फ्रेंड्स, लास्ट टाइम हमने शुरू किया है डिफरेंशिएशन। ऑन द डिमांड ऑफ माय सब्सक्राइबर, from this video onward I am going to deliver my lecture in mainly in Marathi, then Hindi and then English. Okay, if you have any more suggestions please put them in the dialog box. तर मित्र हो, माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांची विनंतीनुसार आता यानंतर आपल्याला बी मॅथलीट ह्या आपल्या स्वतःच्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ हे मराठीतनं ऐकायला मिळतील, जेणेकरून मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, बरोबर, यांना मॅथमॅटिक्स इझी होईल। आणि त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला दाबायचं आहे, बटनला प्रेस करायचं आहे आणि होईल तेवढं मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे। तर मित्र हो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुरू केलं होतं चेन रूल। आपण चेन रूल पर्यंत आलेलो आहोत आणि चेन रूलचे आपण काही प्रॉब्लेम्स आपण डील केले होते। ओके, तर ह्या चेन रूलशी रिलेटेड आपण परत एक प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे। तर मित्र हो, आपला आजचा प्रॉब्लेम आहे tan cos sin x. Okay, so this is our today's problem, tan cos sin x. This is a composite function. मित्र हो, हे काय आहे? कंपोजिट फंक्शन आहे। कारण मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये हे एक्सप्लेन केलं होतं की कंपोजिट कुणाला म्हणायचं। तर आता इथे आपण बघू शकतो दिलेल्या प्रॉब्लेममध्ये प्रत्येक फंक्शन हे टेलिस्कोप आहे। टेलिस्कोप म्हणजे एकमेकांच्या आतमध्ये इन्स्क्राईब केलेले आहे। साइन इज अँगल ऑफ कॉस, कॉस आणि साइन ह्या दोघांचे मिळून जो ब्रॅकेट तयार होतो तो कुणाचा अँगल आहे? टॅनचा अँगल आहे। तर आता आपण हा प्रॉब्लेम अटेम्प्ट करणार आहोत, आपण सॉल्व्ह करणार आहोत। हा प्रॉब्लेम आहे कंपोजिट फंक्शनचा। तर आपण आता याला सॉल्व्ह करूया। तर सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला काल मागच्या लेक्चरमध्ये सांगितली आहे की प्रॉब्लेम काही असू द्या, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे? त्याला लेबल करायचं, म्हणजे त्याचं नाव ठेवायचं आहे। तर नाव ठेवणं ही फार वाईट गोष्ट आहे मित्रांनो, पण मॅथमॅटिक्समध्ये नाव ठेवणं, दिलेल्या फंक्शनला नाव देणं म्हणू आपण, हे फार चांगली गोष्ट आहे। हा चॅप्टर चालू आहे डिफरन्शिएशन। तर त्यामुळे काय करायचं आहे, यामध्ये प्रत्येक फंक्शनला आपण वाय असंच लेबल देणार। ओके, वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू, तर दिलेला फंक्शन, दिलेला वाय हा एक्समध्ये अल्टिमेटली। तर आपण याला डायरेक्टली सॉल्व्ह करूया। चेन रूलचा थिअरम न लावता डिफरन्शिएट y with respect to x. विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय करायचं? दोन्ही साईडला ddx लावायचं, ddx ऑफ लेफ्ट हँड साईड अँड ddx ऑफ राईट हँड साईड। सो राईट हँड साईडमध्ये काय आहे? tan cos sin x केले काय? दोन्ही साईडला आपण काय दिले? ddx। तर वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल? dy बाय dx। आणि पूर्ण फंक्शन बघा राईट हँड साईड। तुम्हाला सांगितलं मी द आउटर मोस्ट फंक्शन बघायचं। इथे आउटर मोस्ट कोण आहे? टॅन आहे।
आपल्याला काय माहित आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर थिटा. ओके, द सेम लॉजिक नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इज sec square. An angle will remain as it is. In this case, angle is theta. So here theta has come. But in this case, what is angle? Angle is this. So it will come here as it is. Okay, it is that simple. तुम्हाला काल सांगितलं मी विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि थिटाच येत असेल अँगलमध्ये, देन प्रॉब्लेम इज फिनिश्ड हिअर. पण हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर इथे फक्त एक्सच असायला पाहिजे. एक्स आहे का फक्त? नाही. मग एक सोडून जी काय येईल त्याचा परत मल्टिप्लिकेशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय आहे ते? कॉस ऑफ साइन ऑफ एक्स. ओके, आता ह्या फंक्शनचं झालंय सगळं घेण्यात आपलं. तर हे काय येणार ॲज इट इज. पुढच्या स्टेपला हे सिम्पली असंच राहणार, यावरती कोणतीही ॲक्शन होणार नाही. ॲक्शन क्रिया कुणावर करायची? मॅथमॅटिकल ॲक्शन ज्याला DDX लागला आहे त्याच्यावरती. आता DDX याला लागला आहे. आता आउटर मोस्ट फंक्शन कोण आहे? कॉस आहे. मग आपल्याला माहिती आहे का की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन थिटा. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. तर ह्या कॉसचं काय होईल आता? मायनस साइन थिटा म्हणजे अँगल हा ॲज इट इज, मायनस साइन ऑफ साइन एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू थिटा होतं आणि इथेही थिटाच आलं होतं, म्हणून हा इथे मायनस साइन होऊन इथे प्रॉब्लेम संपतोय. पण इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे फक्त एक्स यायला पाहिजे होतं. एक्स आलाय का? नाही आलाय. मग काय आलंय एक्स सोडून? तर साइन एक्स आलाय. मग ह्या परत साइन एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत जाणार जोपर्यंत विथ रिस्पेक्ट टू एक्स, जोपर्यंत एक्सचा डेरिव्हेटिव्ह सिम्पली खाली राहत नाही तोपर्यंत. बघा आता इकडे याचं साइन आहे प्लस, याचं साइन आहे मायनस. प्लस मायनस विल बिकम मायनस. ओके, आता हे सर्व टर्म इथनं हे सर्व ॲज इट इज राहणार. ॲक्शन कुणावर होणार? क्रिया कुणावर होणार? ऑपरेशन कुणावर होणार? मॅथमॅटिकल ऑपरेशन ज्याला DDX लागलं त्यावरती. आता DDX कुणाला लागला आहे? साईनला लागला आहे. आणि आपल्याला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा इज कॉस थिटा. द सेम वे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, बाहेर कोण आहे? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. ओके, याचा अँगल कोण? तर एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, इथे फक्त एक्स यायला पाहिजे, आलंय. परत पुढे एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार, तो 1 येणार. यापुढे आपल्याला जायची आवश्यकता नाही. तर दिस इज आवर फायनल आन्सर. व्हॉट इज आवर फायनल आन्सर? dy by dx is equal to minus sec square. Okay, minus sec square cos of sin x into sin of sin x into cos x. This is our final answer. Okay, तर याचा परत आपण एक छोटासा रिकॅप बघूया मित्रांनो. दिलेलं फंक्शन होतं tan of cos of sin x. इट इज अ टेलिस्कोप्ड. सोप्या भाषेमध्ये मी सांगतो की इट इज अ टेलिस्कोप फंक्शन बिकॉज वन फंक्शन इज इन्स्क्राइब्ड इन अदर. आपण बऱ्याच वेळेस घरी बघतो मोठ्या डब्यामध्ये छोटा डबा ठेवलेला असतो, परत छोट्या डब्यामध्ये परत अजून छोटा डबा ठेवलेला असतो, परत छोट्यामध्ये अजून एक छोटा डबा ठेवलेला असतो, आणि कसं करत करत छोटी एक छोटी डब्बी राहते खाली. मोठ्या डब्यात नंतर आपल्याला फायनली डब्बी सापडते. तसा मोठा डब्बा आहे, त्यात हा छोटा ठेवला आहे, छोट्यात परत हा छोटा ठेवला, त्याच्यात परत हा छोटा ठेवला. मग अशा फंक्शनला म्हणायचं टेलिस्कोप फंक्शन सोप्या भाषेत, किंवा त्याला तुम्ही अवघड भाषेत कंपोजिट फंक्शनही म्हणू शकता. केलं काय?
आपण दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स का घेतला, कारण अल्टिमेटली व्हॉट इज द फायनल, अल्टिमेटली व्हॉट इज देअर ॲट द इनरमोस्ट प्लेस एक्स. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स दोन्ही साईडला DDX लावलाय आपण. आता इथे बाहेरचा डब्बा आधी ओपन करणार, म्हणजे आधी आपण बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणून मी DDX लावले टॅनला. पण टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर थिटा. ह्या टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. हा जो झिगझॅगवाला लाईन आहे तो अँगल ॲज इट इज आला. आता हा इथे फक्त एक्स यायला पाहिजे होता, इथे कुठे, ह्या इथे, पण फक्त एक्स आलाय का, नाही. मग याला परत आपण घेणार याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता हा डब्बा तर आपण उघडला, याच्यासाठी सेक स्क्वेअर आलाय. आता राहिला कॉस ऑफ साईनचा. आपण तर बाहेरच्या डब्बामध्ये कोण, म्हणजे कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस आहे, अँगल ॲज इट इज. आता इथे फक्त एक एक्स यायला पाहिजे होता, पण एक्स आलाय का, नाही आला, साईन आलाय. मग परत साईनचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेणार, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. दिस वे, दिस इज द फायनल आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. यू कॅन नोट डाऊन dy by dx इज इक्वल टू मायनस सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. तर इथे हा प्रॉब्लेम संपतोय. तर मित्र हो, आपण परत एका कंपोजिट फंक्शनचा परत एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बी मॅथलेट. तर आता दिलेलं फंक्शन काय तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, साइन ऑफ रूट एक्स. तर पहिली स्टेप आपल्या सर्वांना माहिती आहे. तर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इज टू लेबल वाय इज इक्वल टू साइन ऑफ root x. Ultimately problem has come in x. So what I will do here, differentiate y with respect to x. So with respect to x differentiate करा, म्हणजे काय करा, दोन्ही साइडला DDX द्या. This is the left hand side, this is the right hand side. ओके. आता परत आला प्रॉब्लेम डब्याचा. आउटर मोस्ट फंक्शन कोणतं आहे, इथे साइन आहे. तर काही विचार न करता सरळ रिकॉल करायचं. काय रिकॉल करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा, व्हॉट इज कॉस थिटा. या मग इकडे, मग आता इथे काय होईल, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट अँगल ॲज इट इज. हा अँगल आहे, हा जशाला तसा खाली येणार. पण आता इथे झिगझॅग लाईन बघा, ही इथे फक्त एक्स यायला पाहिजे होतं, कारण हा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. फक्त एक्स आलाय का, नाही आला. मग परत गुणाकारामध्ये याचा पण आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, DDX ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. समजतंय ना. आता हे कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स ॲज इट इज. आता ज्यावेळेस आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ त्यावेळेस आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दॅट इज 1/2 रूट एक्स. ओके. तर आउटर मोस्ट फंक्शन रूट आले, म्हणून याचं काय येणार, 1/2 रूट, जे काही रूटच्या आतमध्ये कोण आहे ते ॲज इट इज 1/2 रूट ऑफ काय, रूटच्या आतमध्ये, इथे रूटच्या आतमध्ये एक्स होता की नाही, मग इथे काय आलं 1/2 रूट एक्स. इथे रूटच्या आतमध्ये काय, साइन ऑफ रूट एक्स. इथे पण काय येणार, साइन ऑफ रूट एक्स. आता इथे रूटच्या आतमध्ये फक्त एक्स आलता म्हणून ठीक आहे, ॲज इट इज आलाय, कारण हे विथ रिस्पेक्ट टू एक्स होतं. आता इथे फक्त एक्स आलाय का आतमध्ये बघा, नाही आलाय, तर साइन रूट एक्स आलाय. मग परत त्याचा डेरिव्हेटिव्ह DDX ऑफ साइन ऑफ रूट एक्स. ओके. आता बघा इकडे कॉस इंटू 1 तर DDX कोणाला लागले, याला लागले. मग आउटर मोस्ट फंक्शन कोण, साइन.
what is derivative of sin theta? Cos theta. So cos of रूट एक्स. आतमध्ये फक्त एक्स यायला पाहिजे होतं, आलंय का? नाही आलंय. तर रूट एक्स आलाय, मग परत रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात? आलं ना? बघा इथपर्यंत. ओके, अंडरस्टूड? हे असं होतंय. तर आता नेक्स्ट स्टेप आपण बघू. सो सी हिअर फ्रेंड्स, बघा इथे कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स cos root x upon derivative of root x. Okay, the same as it is now. Okay, cos upon sin, दोघांचे अँगल बघा. रूट साइन एक्स, रूट साइन रूट एक्स, रूट साइन रूट एक्स. cos अपॉन साइन काय येणार? कॉट येणार. कॉट ऑफ रूट साइन रूट एक्स अपॉन दिस, खाली हे 2 जशाला तसा येणार. आता इथे काय येणार? कॉस ऑफ रूट एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. आतमध्ये फक्त एक्स यायला पाहिजे होता, आता फक्त एक्स आलाय. आता इथे आपलं सगळं डिफरन्शिएशन आपण स्टॉप करणार आणि मग काय होणार? ह्या साईडला काय? dy बाय dx upon 2 into 2 4 root x into cos of root x. This is nothing but our final answer, dy by dx. बघा परत बघून घ्या तुम्ही. इथे काय झालं? 2 into 2 4 रूट एक्स जशाला तसा. ओके, बाकीचे टर्म्स ॲज इट इज आहेत. तर इथे आपण 2 प्रॉब्लेम्स डिफरन्शिएशनची घेतलेली आहेत. सो फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू मूव द लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज इन फ्रंट ऑफ यू. लॉग ऑफ अंडर स्क्वेअर रूट 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. Again, it is a composite function because the trigonometric term is inscribed in the logarithmic one. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार मित्रांनो. तर त्या अगोदर आपण पहिल्यांदा काय करणार? ॲज युजल लेबलिंग करणार. y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 minus cos of 3x upon 1 plus cos of 3x. 1 minus cos theta. इथे कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? बाय युजिंग 1 minus cos theta. तो 1 minus cos theta is 2 sin square theta by 2. त्यानंतर खाली 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. तर हे 2 फॉर्म्युले आपल्याला वापरायचे. 1 minus cos थिटाचा न्यूमरेटरमध्ये आणि 1 plus cos थिटाचा डिनॉमिनेटरमध्ये. तर बघूया आता आपला y काय बनतोय. तर y आहे लॉग ऑफ अंडर स्क्वेअर रूट 2 1 minus cos थिटा. इथे थिटा कोण आहे? 3x आहे, राईट. ते काय होईल? 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 3x बाय 2. डिनॉमिनेटरमध्ये 1 plus cos थिटाचा फॉर्म्युला लागणार. 2 cos स्क्वेअर, राईट, थिटा बाय 2. इथे थिटा काय? 3x आहे, मग काय येईल ते? 3x डिवायडेड बाय 2. समजतंय का बघा, राईट. का 1 minus cos थिटाचा फॉर्म्युला वापरला? कारण बघा इथे न्यूमरेटर 1 minus cos थिटा इज 3x. हिअर 1 plus cos थिटा इज 3x. अंडरस्टूड? व्हेरी सिंपल. सो हिअर 2 विल गेट कॅन्सल्ड. बरोबर. तर मग आता हे काय होईल? y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर स्क्वेअर रूट साइन square upon cos square. Sin upon cos is tan and their square has come. Okay, 3x by 2, 3x by 2, the angle is same, so it will become 3x upon 2. तर बरेच विद्यार्थी नजर चुकीने
टू कॅन्सल करतात नाही, हे 3x/2 अँगलमध्ये आलेले आहेत. हा साइन स्क्वेअरचा अँगल आहे, समजते, हा कॉस स्क्वेअरचा अँगल आहे. तर आता होतंय काय बघूया आपण. y = log ऑफ, बघा टॅनचा स्क्वेअर आलाय, टॅन स्क्वेअर, आणि ही पूर्ण टर्म स्क्वेअर रूटमध्ये आली आहे. स्क्वेअर रूट म्हणजे नथिंग बट 1/2, बरोबर. तो स्क्वेअर रूट विल गेट कॅन्सल. इन सिम्पल लँग्वेज, tan ऑफ 3x/2. आता बघा प्रॉब्लेम सिम्प्लिफाय झाला. बघा अगोदर काय होता प्रॉब्लेम, स्क्वेअर रूट 1 - cos θ 1 + cos θ. बघा आता सिम्प्लिफाय झाला प्रॉब्लेम. बघा तुम्ही सरळ सरळ बघू शकता y = मग आता अशा वेळेस y x मध्ये आलाय. मग तुम्हाला सांगितलं मी काय बोलायचं, मग डिफरन्शिएट y with respect to x. ddx of left hand side is equal to ddx of right hand side. So see here, so y, okay, या साईडला येऊ आपण. y चा डेरिव्हेटिव्ह असतो dy/dx. आता इथे आउटर मोस्ट फंक्शन कोण आहे, लॉग. आउटर मोस्ट सांगितलं तुम्हाला, डबे मोठ्या डब्यात छोटा डबा, छोट्या डब्यात छोटा डबा, तसा प्रकार आहे हा. तर बाहेरच्या साईडला कोण आहे, लॉग. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज नथिंग बट 1/x. तर इथे काय होईल, 1/tan ऑफ 3x/2. आता इथे फक्त x आलाय का, नाही आलाय. मग परत तुम्ही काय करणार, तुम्ही घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. ओके, काम आपण करूया. वी विल डू दिस and then on the next page. Okay, these 2 steps I will do on the next step. तर मित्र हो, आज आपण इथे थांबूया. आज आपण बघितलंय डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन मध्ये परत चेन रूल चे आपण आज प्रॉब्लेम्स बघितलेत. हा 3rd प्रॉब्लेम होता. परत याला तुम्ही परत बघून घ्या. 1 - cos θ 1 + cos θ चे फॉर्म्युले टाकले, 2 कॅन्सल. यामध्ये परत तुम्ही बघून घ्या, याचा PDF तुम्हाला मिळेलच. इथे आपण पुढच्या पेजला आलोय. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुमच्यासमोर आपण सॉल्व्ह केला. तुम्ही याला व्यवस्थित पद्धतशीर तुम्हाला याचा PDF मिळणारच आहे. तुमच्या सर्वांच्या सजेशन्समुळे मी मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे इंग्लिशवरनं आपण आता तुम्हाला मराठीमध्ये यानंतर शिकवणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ मी मराठीत शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर असेच सजेशन्स तुम्ही देत राहा, जेणेकरून मॅथमॅटिक्स मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. अजून छान छान गोष्टी मॅथमॅटिक्समध्ये आपण इझी वेने बघणार आहोत. डिफरन्शिएशन चॅप्टर असेल किंवा अजूनही बरंच मॅथमॅटिक्स आपण इंटरेस्टिंग तुमच्यासमोर ठेवणार आहोत. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं, म्हणजे माझे नवीन अपलोडेड व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि याला शेअर करा मित्र. जोपर्यंत तुम्ही याला शेअर करणार नाही तोपर्यंत मला मोटिवेशन मिळणार नाही, आणि जोपर्यंत मला मोटिवेशन मिळणार नाही, मी वेगवेगळ्या प्रकारे विचार म्हणजे माझ्या डोक्यात विचार येतील मोटिवेशन मिळाल्यानंतर, याला आपण अजून इंटरेस्टिंग विद्यार्थ्यांसाठी कसं बनवू शकू. 2च गोष्टी करा, जॉईन, शेअर अँड लाईक. तर अशाच पुढच्या व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला भेट द्या व इंटरेस्टिंग मॅथमॅटिक्स मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू व्हेरी मच. वन्स अगेन, बी मॅथलेट.